ज्या गडावर पोहोचण्यासाठी दाट जंगलझाडीतून रांगत जावं लागत असे तो रांगणा, ज्याच्या सभोवतालची रांगडी रयत त्याच्या प्रेमात पडून घोकत असते तो गडात गड रांगणा। खुद्द शिवछत्रपतींनी नाव बदलून प्रसिद्ध गड ठेवलं तरीसुद्धा जुन्या नावानं प्रसिद्ध तो रांगणा। बेलाग आणि मजबूत गड म्हणून बखरखार मल्हार रामराव चिटणीस यांनी बखरीत गौरवलेला रांगडा गड म्हणजे रांगणा। हिरव्या साडी चोळीच्या आईच्या कडेवरून उतरून आईजवळच रांगणारं हिरव्या अंगड्या टोपड्याचं लेकरू म्हणावं की पश्चिम सह्याद्री कड्यातून उतरून सागराकडे चाललेला परमपुरुष म्हणावं तो रांगणा। जवळपास 10 ते 12 किलोमीटरचा ट्रेक करून ज्यावेळी किल्ल्याच्या जवळ पोहोचलो तेव्हा रांगणाचे वरील शब्दात वर्णन करणारा एक फलक आमच्या नजरेस पडला। आम्हीही गर्द जंगलातून चालत आल्याने आम्हाला रांगणाचे हे वरील वर्णन शब्दशः पटले। मुळात आमचा ट्रेक ही एक अपघाती घटना ठरली होती। गडिंग्लजवरून आम्ही रांगणा दर्शनाला सकाळी 8 वाजता कारने निघालो। गुगल बाबा मॅपवाले मार्गदर्शन करतच होते। रांगणाजवळ पोहोचल्यावर तेथील एका ग्रामस्थाने सांगितले की कार किल्ल्यापर्यंत जाणार नाही, ती जवळून जाणाऱ्या एका ओढ्याजवळच पार्क करावी लागेल। तेथून रांगणा जवळपास 6 किलोमीटर आहे। आम्ही आमची कार ओढ्याजवळ पार्क केली कारण त्या पायवाटेने कार पुढे जाणे निव्वळ अशक्य होते। त्या ग्रामस्थाने सांगितल्याप्रमाणे तेथून किल्ला 6 किलोमीटर असल्याने तेवढे अंतर चालण्याबाबत आम्ही निर्धास्त होतो। शिवरायांचे स्मरण करून आम्ही चालायला सुरुवात केली। घनदाट जंगल, ओढा, दूरवर दिसणारे डोंगर आणि आम्ही तिघे मित्र, आमच्याशिवाय दुसरे कोणीही तिथे नव्हते। नाही म्हणायला आम्ही पार्क केलेल्या ठिकाणी अजून एक गाडी पार्क केलेली होती, पण ते लोक नेमके तिथे कधी आले याबाबत आम्हाला काही कल्पना नव्हती। आदल्या काही दिवसात पाऊस पडून गेल्याने काही ठिकाणी चिखल झाला होता, पण एकंदरीतच ते जंगल पाहून आम्ही तिघे असूनही थोडी भीतीही वाटत होती, कारण किड्यांच्या आवाजाशिवाय तिथे पूर्ण सन्नाटा होता। आम्हाला तो प्रदेश पूर्णपणे नवीन होता। मुळात रांगणा किल्ला जायचे आम्ही ऐनवेळी ठरवले होते, त्यामुळे या जंगलात घुसण्यापूर्वी कोणताही गृहपाठ आम्ही केलेला नव्हता। आता जंगलात घुसलो होतोच तर ही मोहीम फत्ते करायचीच हा निर्धार केलेला होता। चालत चालत आम्ही जवळपास 6 किलोमीटर अंतर पार केले, पण किल्ला मात्र काही दृष्टीपथात पडत नव्हता। बरं, वाट चुकलो म्हणावं तर तेही होणे शक्य नव्हते, कारण त्या जंगलात रांगणा किल्ल्याकडे जाणारी वाट दाखवणारे दिशादर्शक फलक ठिकठिकाणी लावण्यात आले होते आणि आम्ही त्याच वाटेने मार्गक्रमण करत होतो। पण मग अजून किल्ला किती दूर आहे तेही कळेना। कोणाला विचारावे तर आमच्याशिवाय तेथे कोणी गाठ पडत नव्हते। आमचा एक मित्र मात्र आता कुरकुर करू लागला होता। त्याने ही मोहीम अर्धवट सोडून परत फिरण्याचा धोशा लावला होता। अखेर जवळपास 6 ते 7 किलोमीटर चालल्यावर आम्हाला एक मोटरसायकलवरून किल्ल्यावरून परतणारे 3 शिवभक्त दिसले। त्यांना विचारले असता त्यांनी किल्ला अजून जवळपास 5 ते 6 किलोमीटर दूर असल्याचे सांगितले। ते ऐकल्यावर आमच्या त्या मित्राचे तर अवसानच गळाले। मात्र आम्ही किल्ला पाहण्यावर मात्र ठाम होतो। त्या तिघांनीही किल्ला नक्की पहा असे आवर्जून सांगितले, त्यामुळे आम्ही त्या मित्राचा विरोध मोडून काढून पुढे चालणे सुरू ठेवले। आम्ही खरं तर इतके दमलो होतो की आता जंगली प्राण्यांची भीती जाऊन कधी एकदा किल्ला येतो असे झाले होते। अखेर जवळपास 2 तास चालल्यावर किल्ला आणि त्याच्या आसपासचा प्रदेश दृष्टीस पडला आणि आमचा थकवा कुठल्या कुठे पळाला। किल्ले रांगणा उर्फ प्रसिद्ध गड, सह्याद्रीच्या धारेतून दक्षिणेस पसरलेल्या पण घाटमाथ्यापासून अलग झालेल्या डोंगरावर वसलेला हा इतिहास प्रसिद्ध किल्ला समुद्र सपाटीपासून 679 मीटर उंचीवर आहे। भौगोलिकदृष्ट्या अत्यंत कळीचे स्थान लाभलेला रांगणा किल्ला देश, कोकण आणि गोवा या तिन्ही ठिकाणांपासून मोजक्या अंतरावर आणि अतिशय मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे। त्यामुळेच रांगणा किल्ला इतिहास काळापासून संरक्षणाच्या दृष्टीने आपले महत्त्व राखून आहे। रांगणा किल्ल्याच्या बांधणीचे श्रेय राजा भोज दुसरा याच्याकडे जाते। पुढे तो 19 जुलै 1470 रोजी महम्मद गवानने जिंकून घेतला। बहमनी साम्राज्याच्या पाडावानंतर रांगण्याचा ताबा आदिलशाहीकडे गेला। शिवकाळात आदिलशाहीचे चाकर सावंतवाडींच्या सावंतांकडे हा दुर्ग होता। 5 मे 1658च्या गोव्याच्या पत्रानुसार विजापूरचा सरदार रुस्तम ई जमानने लखम सावंतांकडून रांगणा घेतला होता। 5 सप्टेंबर 1666 रोजी शिवरायांचे कोकणातील अधिकारी राहुजी पंडित यांनी रुस्तम ई जमान या विजापूरच्या सरदाराकडून रांगणा ताब्यात घेतला। पुढे
आदिलशहाने रांगण्याविरुद्ध मोहीम उघडली. 14 एप्रिल ते 12 मे 1667 या कालावधीत बहलोल खान आणि महाराजांचे सावत्र भाऊ तंजावरचे व्यंकोजी राजे यांनी गडास वेढा घातला, पण शिवरायांनी स्वतः येऊन हा वेढा मोडून काढला. 1670-71 मध्ये शिवरायांनी रांगण्याच्या मजबूतीसाठी 6000 होन खर्च केले. हा किल्ला औरंगजेबालाही जिंकता आला नाही. तसेच ताराबाई रांगणा किल्ल्यावर असताना सातारकर शाहूंनी या किल्ल्यास 3 महिने वेढा घातला, पण शाहूंनाही हा गड जिंकता आला नाही. सावंतवाडीचे कारभारी जिवाजी विश्राम यांनी फितुरीने रांगणा 1767च्या मार्च महिन्यात हस्तगत केला, पण करवीरचा सेनासाहेब सुबा यशवंतराव शिंदे यांनी रांगणा 2.5 महिने झुंज देऊन पुन्हा जिंकला. पुढे 1781 मध्ये खेम सावंतांनी परत तब्बल 8 महिने रांगण्यास वेढा घातला. अखेर छत्रपतींची एकनिष्ठ राहण्याचे मान्य करून त्यांनी वेढा उठवला आणि पुढच्या काळात रांगणा करवीरकरांच्या ताब्यातच राहिला. 1844च्या बंडात इंग्रजांनी रांगण्यावर तोफा डागून किल्ल्याचे बरेच नुकसान केले. रांगणा गडावरील रांगणाई मंदिराचा जीर्णोद्धार राजर्षी शाहू महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी केलेला आहे. मंदिर कौलारू खापऱ्यांचे असून आत दगडी चौथऱ्यावर मध्यभागी रांगणाई देवीची ढाल, तलवार, त्रिशूल अशी आयुधे घेतलेली शस्त्रसज्ज मूर्ती आहे. देवीच्या मूर्तीच्या उजव्या हाताला शंखचक्र गदा पद्मधारी श्री विष्णूची मूर्ती, तर डाव्या हाताला भैरवाची मूर्ती असून येथेच एक गोल फारसी शिलालेखाचा दगड आहे. रांगणाई देवीच्या मंदिरासमोर किल्ल्याचे आभूषण असलेली दगडी दीपमाळ असून तिच्या दोन्ही बाजूच्या प्रशस्त जागेत एकसारखे चिऱ्यांचे चौथरे केलेले आहेत. किल्ल्याला खोल दऱ्यांनी वेढलेले असल्याने एक प्रकारचे नैसर्गिक संरक्षण या गडाला लाभले आहे. असा ऐतिहासिक किल्ला पाहताना मन अभिमानाने भरून आले होते. खरे तर असा किल्ला पाहण्यासाठी 10 ते 12 किलोमीटरचा ट्रेक करणे हीच छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सर्व मावळ्यांना खरी मानवंदना म्हणावी लागेल. गर्द वनराई, खोल दर्या, आल्हाददायक वातावरण, नीरव शांतता आणि नयनरम्य दृश्य या सर्वांमुळे रांगणा किल्ला आजही दुर्गप्रेमींच्या मनास भुरळ घालतो. खुद्द छत्रपती शिवरायांच्या आवडत्या किल्ल्यांमध्ये रांगण्याला महत्त्वाचे स्थान होते. किल्ल्यावरील वातावरण पाहून खरे तर एक रात्र तेथे थांबावे असा मोह होत होता, पण त्या दृष्टीने आमची काहीच तयारी नव्हती. तसेच रात्र होण्याआधी जंगल पार करणे महत्त्वाचे असल्याने आम्ही पुन्हा परतीचा प्रवास चालू केला, पुन्हा पुरेसा वेळ घेऊन रांगणा पाहायला येण्याचे निश्चित करूनच. खूप खूप धन्यवाद.